नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता वाजले आहेत 9 आणि मी ते साडी वगैरे घालून तयार झाली आहे पूजेला जाण्यासाठी। हरतालिकेचे व्रत हे प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मनोवांछित पती मिळवण्यासाठी लहानपणापासून करत आलेली असते आणि त्याच पद्धतीने मी पण लहानपणापासून हे व्रत करते। स्वरा सकाळी लवकर उठते, त्यामुळे मला तयारी करायला थोडासा उशीर होऊन गेला, नाहीतर मी सकाळीच पूजेला जाणार होती। तसं तर मुहूर्त सकाळी 6 ते 8 वाजेचा होता, पण मग इतकं सकाळी आयुषचा डब्बा आणि मिस्टरांचा डब्बा असतो, त्यामुळे इतकं होत नाही। म्हणून मग ते ड्युटीवर गेल्यानंतर आणि तो शाळेत गेल्यानंतर तयारीला सुरुवात केली। आणि आज पाऊसही नाही आहे बाहेर, तर थोडं वातावरणही स्वच्छ होतं। आणि काल मी संध्याकाळी हेअर कट करायला गेली होती, पण एकटी असल्यामुळे मला तिथे व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालं नाही। माझा हेअर कट तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। नेहमी माझा लॉंग लेअरच हेअर कट असतो, पण यावेळेस म्हटलं थोडं वेगळं काही ट्राय करूयात। आणि कसं आहे ना मैत्रिणींनो, डिलिव्हरीनंतर खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागतो। तसंच माझे केस खूप जास्त गळतात आहे आणि त्यामुळेच मी हेअर कट करण्याचा डिसिजन घेतला। याआधी माझे केस खूप लांब होते मैत्रिणींनो, पण आता तितकी केसांची काळजी घेणं होत नाही, त्यामुळे मग शॉर्ट ठेवणंच मला आवडतं। आणि थोडंसं क्लचर लावलं की कसं लगेच पटकन तयारी होऊन जाते। तर माझा हा सिंपल साधा मेकअप तुम्हा सर्वांसोबत मी दाखवणार आहे। असं डेलीच्या मेकअपसाठी सिंपल मेकअपमध्ये मी फक्त CC क्रीमच लावते, फाउंडेशन वगैरे लावत नाही, कारण आमच्या इकडे खूप जास्त गरम होतं। पाऊस इतका पडतो आहे तरी पण वातावरण, जराही पाऊस थांबला की वातावरण एकदम गरम व्हायला लागतं, म्हणून मग एकदम सिंपल मेकअपच बेस्ट वाटतो। कोणताही ट्रेडिशनल मेकअप टिकली आणि सिंदूरशिवाय पूर्ण होत नाही असं मला वाटतं, आणि मला हे दोघं मेकअपमध्ये ह्या दोन गोष्टी खूपच जास्त आवडतात। आणि हा आहे माझा फायनल लुक, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी रेडी झाली आहे ताट वगैरे तयार करून। चला तर मग आता निघूया पूजेसाठी। आणि ही आहे हरतालिकेची पूजा। माऊला सोबत घेऊन गेले होते, त्यामुळे थोडासाच व्हिडिओ शूट करता आला। आणि तसं तर पूजा घरीच मांडतात, पण मग माऊ लहान असल्यामुळे मग मी ती पूजा घरी मांडली नाही, कारण मग ती सगळं काय एक एक सामान उचलून घेते पूजेमधलं। आता मी पूजा करून घरी आली आहे आणि रोजच्या प्रमाणे आजही सकाळी दोघांचा टिफिन गेल्यामुळे स्वयंपाक सकाळीच झालेला होता। आता पूजा झाली आहे आणि मी आता घरी आली आहे। व्यवस्थित छान पूजा झाली। आता थोडंसं किचन क्लीन करून घेऊ, बाकी सर्व पसारा थोडासा पडलेला होता तो आवरून, आणि मग पुढील कामाला सुरुवात करूया। स्वयंपाक आणि दोघांचे टिफिन गेल्यामुळे सर्व आवरलेलं होतं जवळजवळ, पण तरी पण बाकीची तयारी करत करत थोडासा उशीरच होऊन गेला। इथे दुसऱ्या गॅसवर माऊसाठी खायलाही बनवून घेतलं होतं। चला तर मग आता सर्व आवरून किचन कट्टाही क्लीन करून घेतलेला आहे। आता फेस्टिवल सुरू होत आहेत। मुलांना शाळेला आणि कधी कधी मिस्टरांनाही सुट्ट्या असतात, पण आपल्यासारख्या गृहिणींना एकही दिवस सुट्टी नसते। आणि ह्या दिवसांमध्ये उलट घरामध्ये जास्त कामं असतात आणि खूप खूप पसारा असतो। दिवस पूर्ण कामांमध्ये कसा जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही।
चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त आनंदी राहा. गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. बाय.